मात्र एक महत्त्वाची बातमी समोर येते पुण्यातून। पुण्यात पोलीस शिपायाला बेदम मारहाण झाल्याची ही घटना घडली आहे। पुण्यात स्वतः पोलीसच असुरक्षित आहेत। रस्त्याच्या बाजूला लघवी करणाऱ्या पोलिसाला ही मारहाण झाली आहे। चारचाकी वाहनातून आलेल्या चौघांकडून पोलिसाला ही मारहाण करण्यात आली। तर या मारहाणीत पोलीस गंभीर जखमी झाला असून उपचार सुरू आहेत। मारहाण केलेल्या आरोपींकडून एका सत्ताधारी आमदारामार्फत पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचीही माहिती मिळतेय। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, पुण्यात पोलीस शिपायालाच बेदम मारहाण करण्यात आली आहे। स्वतः पोलीसच पुण्यात असुरक्षित असल्याची ही घटना घडली आहे। कृपा, खरं तर खूपच सगळा धक्कादायक हा प्रकार म्हणावा लागेल, कारण पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये पोलीस सध्या सुरक्षित नाहीत म्हणावं लागेल। कारण काल रात्री जे प्रवीण डिंबळे नावाचे पोलीस शिपाई आहेत ते त्यांची जी ड्युटी आहे ती भारतीय विद्यापीठ वाहतूक शाखेतील संपूर्ण त्यांच्या निवासस्थानाकडे निघाले होते। दरम्यानच्या काळामध्ये पिसोळी जवळील एका अंधाराच्या ठिकाणी ते लघुशंकेसाठी थांबले असताना त्यांना चौघा अज्ञातांनी त्या ठिकाणी मारहाण केलेली आहे आणि या मारहाणीमध्ये डिंबळे हे गंभीर जखमी झालेले आहेत। खरं तर त्यांना सध्या ससून रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलेलं आहे। आपण पाहिलं की या सगळ्या घटनेनंतर हे जे आरोपी आहेत मारहाण करणारे यांच्यावरती कारवाई न करण्यासाठी काही सत्ताधारी आमदार सुद्धा दबाव टाकत असल्याची माहिती समोर येत आहे। आपण पाहिलं की गेल्याच आठवड्यामध्ये पुण्यातील लॉ कॉलेज रस्त्यावरती एका पोलीस कर्मचाऱ्याला गुन्हे शाखेच्या मारहाण झाली होती आणि या मारहाणीनंतर आता पुन्हा एकदा पुण्यातील कोंढवा परिसरामध्येही दुसऱ्यांदा पोलिसाला मारहाण झालेली आहे। वाहतूक पोलीस शिपायाला या सगळ्या मारहाणीमध्ये कानातून या वाहतूक शिपायाच्या रक्त मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालेला आहे। खरं तर वाहतूक पोलीस शिपाई जे डिंबळे आहेत त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होताना दिसत आहे आणि एकंदरीत पोलीस या सगळ्या प्रकरणात आता काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल। तर पुण्यात ही घटना घडलेली आहे। एका पोलीस शिपायालाच मारहाण करण्यात आलेली आहे। चारचाकी वाहनातून आलेल्या चौघांकडून पोलिसाला मारहाण करण्यात आलेली आहे। या मारहाणीत पोलीस गंभीर जखमी झालेत तर त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। तर मारहाण केलेल्या आरोपींकडून एका सत्ताधारी आमदारामार्फत पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न देखील केला जात असल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।